साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी परवानगीपेक्षा तिप्पट झाडांची कत्तल केल्याचा आरोप. चिखली तालुक्यातील देऊळगाव धनगर कळवणा शिवारातील प्रकार. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या जोरात सुरू असून चिखली तालुक्यातील देऊळगाव धनगर कळवणा शिवारामध्ये या प्रकल्पाचे काम सुरू असताना परवानगीपेक्षा अधिक झाडांची कत्तल केली जात असल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय गवई यांनी केला आहे. अवैध कत्तल करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर दोषींना पाठीशी घालणाऱ्या वन विभागातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी विजय गवई यांनी केली आहे. अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. गायब झाले बो सगळी चालले. शासनाच्या माध्यमातून सुरू असलेला मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी प्रकल्प हा देऊळगाव धनगर या गावापासून बाजूला असलेल्या कळवणा परिसरामध्ये सुरू आहे. या परिसरामध्ये जो प्रोजेक्ट सुरू आहे त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून या ठिकाणी एफ क्लासच्या जमिनीवर हा प्रोजेक्ट सुरू असताना या ठिकाणी शासनानं 13 झाडं हे आपण या ठिकाणून तोडावेत आणि त्याची विल्हेवाट लावावी असे निर्देशित केल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय ह्या ज्या संपूर्ण परिसरामध्ये 300 झाडे नाही तर संबंधित क्षेत्रामध्ये या ठिकाणी 1000 ते 1200 झाडं होती. त्या सर्व झाडाची या ठिकाणी कत्तल झालेली आहे. शासनाच्या काही आपल्या या फॉरेस्टच्या काही अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी अगोदर भ्रमणध्वनीवरून त्यांना या ठिकाणी तक्रारी केल्या. त्यांनी त्या तक्रारीची दखल घेऊन काल परवा या ठिकाणी लोक पाठवलेत. काल या ठिकाणी आरएफओ आले होते ज्यांचं नाव अभिजित ठाकरे, परंतु अभिजित ठाकरेच्या माध्यमातूनच उर्वरित झाडाची विल्हेवाट या ठिकाणी झालेली आहे. ठेकेदाराशी संगनमत करून ठाकरेनं या ठिकाणची झाडाची विल्हेवाट लावलेली आहे. काल या परिसरामध्ये आम्ही पाहणी करण्यासाठी आलो असता ठाकरे पण या ठिकाणी उपलब्ध झाले. त्यांनी या ठिकाणी तक्रारकर्त्यांना आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना सुद्धा या ठिकाणी धमकवण्याचा, त्यांना प्रेशराईज करण्याचा प्रकार या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी केला.